जळगावमधून मन हेलावून टाकणारी घटना सध्या समोर येते। शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी आपल्या घरी जात असताना शाळेच्या गेटमधून बाहेर पडल्यानंतर तो रस्त्याने चालत असताना जोरजोरात ओरडत राहिला, पण त्याच्या मदतीला कुणीही धावून आलं नाही। आणि त्यानंतर त्याच्यासोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धरणगाव तालुक्यातील टाहाकळी येथील महेश संजय पाटील वय वर्ष 18 असं विद्यालयीन विद्यार्थ्याचं नाव आहे। टाहाकळीत महेश आई वडील आणि मोठी बहिणीसोबत वास्तव्याला होता। दरम्यान 23 जानेवारीला दुपारी विद्यालय सुटल्यानंतर महेश घरी जाण्यासाठी निघाला। त्यानंतर गेटच्या बाहेर पडल्यानंतर महाविद्यालयापासून गाव जवळच असल्याने तो टाहाकळी इथं जाण्यासाठी पायी निघाला होता। दरम्यान त्याच्या गावातील प्रभाकर पाटील हे कंपनीतून घरी जात होते। त्यांनी महेशला दुचाकीवर बसवून घेतलं, मात्र राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बोगद्यातून जात असताना अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात महेश गंभीर जखमी झाला होता। त्याला तातडीनं जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। तिथे उपचार सुरू असताना 31 जानेवारीला रात्री त्याचा मृत्यू झाला। महेश हा घरातील एकुलता एक मुलगा होता, त्याला लहान बहीण आहे। दरम्यान अपघातात एकुलता एक मुलगा गेल्यानं आई वडिलांनी व नातेवाईकांनी एकच आक्रोश केला। या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे।